देख रहे हैं ब्लू टाइगर न्यूज चैनल। हमेशा देखिए आपका हमसफर, आपका साथी ब्लू टाइगर न्यूज। मित्रांनो, सप्रेम जय भीम। मी आहे ॲडव्होकेट सुधीर एस तायडे, संचालक तथा मुख्य संपादक ब्लू टायगर न्यूज चॅनल अमरावती, महाराष्ट्र। मित्रांनो, प्रेक्षकांनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण नियमितपणे ब्लू टायगर न्यूज चॅनलचे कार्यक्रम बघत असता, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे। आज कविता माझी या सेगमेंटमध्ये मी स्वतः लिहिलेली एक मराठी कविता, मी स्वतः शब्दबद्ध केलेली एक मराठी कविता मी आपल्या समोर सादर करीत आहे आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी मनात आता वेदना पाळलेल्या आहेत। मी मनात आता वेदना पाळलेल्या आहेत। मी माझ्या सर्व इच्छा जाळलेल्या आहेत। मी माझ्या सर्व इच्छा जाळलेल्या आहेत। मी मनात आता वेदना पाळलेल्या आहेत। मी मनात आता वेदना पाळलेल्या आहेत। जखमातून आता रक्त बाहेर पडत नाही। जखमातून आता रक्त बाहेर पडत नाही। माझ्या जखमा आता वाळलेल्या आहेत। माझ्या जखमा आता वाळलेल्या आहेत। मी माझ्या सर्व इच्छा जाळलेल्या आहेत। दुःखद आठवणी आजही तशाच आहेत ताज्या। दुःखद आठवणी आजही तशाच आहेत ताज्या। काल दुःखद आठवणी मी चाळलेल्या आहेत। काल दुःखद आठवणी मी चाळलेल्या आहेत। मी मनात आता वेदना पाळलेल्या आहेत। मी तर झालो आहे आता विरक्त पूर्णपणे। मी तर झालो आहे आता अग्नीच्या ज्वाळाचे भय अजिबात नाही मला। अग्नीच्या ज्वाळांचे भय अजिबात नाही मला। असंख्य वेळा ज्वाळा मी कवटाळलेल्या आहेत। असंख्य वेळा ज्वाळा मी कवटाळलेल्या आहेत। मी मनात आता वेदना पाळलेल्या आहेत। मी मनात आता वेदना पाळलेल्या आहेत। आणि तिच्या मार्गाने मीही कमावू शकलो असतो खूप पैसा। आणि तिच्या मार्गाने मीही कमावू शकलो असतो खूप पैसा। अवैधपणे पैसा कमावण्याच्या असंख्य संधी, अवैधपणे पैसा कमावण्याच्या संधी मी टाळलेल्या आहेत। अवैधपणे पैसा कमावण्याच्या असंख्य संधी मी टाळलेल्या आहेत। मी मनात आता वेदना पाळलेल्या आहेत। मी मनात आता वेदना पाळलेल्या आहेत। संकटे वारंवार करत असतात माझ्यावर चहूबाजूंनी हल्ले। संकटे माझ्यावर करत असतात वारंवार चहूबाजूंनी हल्ले। वावटळी माझ्यावर खूप चवताळलेल्या आहेत। वावटळी माझ्यावर खूप चवताळलेल्या आहेत। मी मनात आता वेदना पाळलेल्या आहेत। मी बसून आहे शांत नदीच्या पाण्यातील उंच खडकावर। मी बसून आहे शांत नदीच्या पाण्यातील उंच खडकावर। माझ्या अवतीभोवतीच्या लाटा पिसाळलेल्या आहेत। माझ्या अवतीभोवतीच्या लाटा पिसाळलेल्या आहेत। मी मनात आता वेदना पाळलेल्या आहेत। माझ्या रक्तात व्यभिचार अजिबात नाही। माझ्या रक्तात व्यभिचार अजिबात नाही। व्यभिचारिणी माझ्या सभ्यपणाला
कंटाळलेल्या आहेत. व्यभिचारिणी माझ्या सभ्यपणाला कंटाळलेल्या आहेत. मी मनात आता वेदना पाळलेल्या आहेत. मी उभे केले इथे माझ्या यशाचे व वैभवाचे महाग. मी उभे केले इथे माझ्या यशाचे आणि वैभवाचे महाल. मात्र आजही जुन्या पाऊल वाटा मी सांभाळलेल्या आहेत. मात्र आजही मी जुन्या पाऊल वाटा सांभाळलेल्या आहेत. मी मनात आता वेदना पाळलेल्या आहेत. मी मनात आता वेदना पाळलेल्या आहेत. मी मनात आता वेदना पाळलेल्या आहेत. मित्रांनो, ही माझी मराठी कविता आणि याला कविता म्हणण्याच्या ऐवजी मराठी गझल जी मी स्वतः शब्दबद्ध केलेली आहे. ही शब्दरचना माझी आहे, मी स्वतः लिहिलेली आहे आणि कविता माझी या ब्ल्यू टायगर न्यूज चॅनलच्या सेगमेंटमध्ये ही माझी कविता मी आपल्या समोर सादर केलेली आहे, आपल्याला वाचून दाखवलेली आहे. तेव्हा मी मनात आता वेदना पाळलेल्या आहेत ही या शीर्षकाची माझी मराठी कविता, माझी मराठी गझल आपणास कशी वाटली तेव्हा आपण आपल्या प्रतिक्रिया माझ्या फेसबुक अकाउंटवर, माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर, माझ्या ट्विटर अकाउंटवर किंवा माझ्या मोबाईल फोनवर संपर्क करून आपण आपल्या प्रतिक्रिया मला जरूर कळवाव्यात. मी आपल्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघत राहणार आहे. मित्रांनो, पुढच्या वेळेला कविता माझी या सदरामध्ये माझी एखादी नवीन अर्थपूर्ण कविता घेऊन मी आपल्या समोर हजर होणार आहे. तेव्हा ॲडव्होकेट सुधीर तायडेला आपण परवानगी द्यावी. मी आपली रजा घेतो, या ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय भीमराय, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय संविधान. धन्यवाद.